काम आहे. शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या, ते कधी संपणार नाही. चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं, जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं, करायचं खोटायचं खरं हेचा कार्यक्रम आहे. आणि निवडणुकीत तर ऊत येतो या गोष्टीत. निवडणूक आली की जास्त, आता तुम्ही ऐकलं महिना 2 महिने हेच चालणार आहे कार्यक्रम. माझं मी कुठल्याही नेगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो. मी कधीच सकारात्मक जे चाललंय, जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद आपण दिला पाहिजे. चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे, कोणी का असेल. आमचं म्हणणं एवढंच आहे की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना. एवढे धोडे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काहीच उपयोग नाही. जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो आहे. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अडचणी काय लोकांची. मी काय कधी फिकर करत त्याची काही फिकरच करत. काल GR नवीन आला, मी सांगितलं म्हणून GR आला, मुख्यमंत्र्यांनी दिला. काल मुख्यमंत्री दाखवला, साहेब बघा पेपरच्या बातम्या. काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी, त्यांना दाखवला मोबाईलवर मेसेज होता की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, नंतर GR निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला मत द्या. असं पुन्हा मंत्री मला मत द्या, मी केलं म्हणून. करणारे मुख्यमंत्री, करणारं शासन, क्रेडिट करणार तुम्ही, तुमचं काय संबंध? काय संबंध? त्यामुळे मित्र, हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता. मोबाईल बघता, TV बघता, तुमची गणित चालूच आहे. कोण कशाला बोलतं आणि कशाला बोलतं. बघितलं की मला काय बोलतं फालतू आहे. अजिबात वेळ नाही, मला वेळच नाही. मी त्यात जाणार सुद्धा नाही. ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या. बोंबलून किती बोलतील, मला 2 महिने बोलतील, बोलू द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे, काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या. तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या, जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल, जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल, जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे नेण्याकरता काम करेल, त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू.